नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेची काय झालेली ॲडव्हर्टाईज आलेली आहे. या ॲडव्हर्टाईजमध्ये एकूण 87 पदं आहेत. ओके, थोडी कमीच आहेत, पण पूर्व परीक्षा रिझल्ट येईपर्यंत याच्यामध्ये अजून एक 150-200 जागा काय होऊ शकतात, ॲड होऊ शकतात. सो अभ्यास फुल ताकदीने करा. याच्यामध्ये जागा नक्कीच ॲड होणार आहेत, लक्षात घ्या. ओके, कधी तर प्रिलिमचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर याच्यामध्ये जागा काय होतील ॲड. ओके, तर एक्झाम कधी होणार आहे? 31 मे 2026. बरोबर, आपल्याकडे अजून 6 महिने आहेत. आपल्याकडे एकूण किती महिने आहेत? तर 6 मंथ आपल्याकडे अजून अभ्यासासाठी आहेत. 6-5 मंथ आपल्याकडे कम्प्लिटली अभ्यासासाठी आहेत. आणि हा पुरेसा टाईम आहे एखादी एक्झाम क्लिअर करण्यासाठी, राज्यसेवा क्लिअर करण्यासाठी. ओके, सो अजिबात टाईम वेळ घालू नका. आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. चांगल्या पोस्ट येतील. याच्यामध्ये अजून डी-सी, डी-वाय-एस-पी, तहसीलदार ही पदं काय होऊ शकतात, ॲड होऊ शकतात. सामान्य प्रशासन विभागामार्फत आहे जाहिरात, आणि महसूल आणि वन विभागामार्फत 79 जागा आहेत आणि 8 जागा, एकूण 87 जागा आहेत. ओके, आपण त्या तारीख बघूया, कधी आहे तारीख फॉर्म भरण्याची. तर फॉर्म भरण्याची तारीख चालू होते 31 डिसेंबर आणि शेवटची तारीख असणार आहे 20 जानेवारी. सो जवळपास आता 25 दिवस अगोदर काय दिले तुम्हाला, आपल्याला ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, आणि 5 दिवसांनी काय होणार आहे, तर फॉर्म भरण्याची चालू होणार आहे. तर एवढे दिवस का मध्ये गॅप आहे? जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल, तर सर्टिफिकेट काढण्यासाठी काय द्या, आता ॲप्लाय करा. ओके, बरोबर, येणारे 20-25 दिवसामध्ये काय होऊ शकतं, ते सर्टिफिकेट होतं. कारण का आता थोडं डिले होऊ शकतं, कारण का आचारसंहिता लागणार आहेत झेडपी, जिल्हा परिषदेसाठी वगैरे. तुम्ही तर लक्षात घ्या, लवकर लवकर काय करा, आपलं ॲप्लाय करून घ्या. 2-3 दिवसामध्ये काय लागू शकते, आचारसंहिता लागू शकते. सो 25 दिवस आहेत. सर्टिफिकेट काढून घ्या. वाल्यांनी EWS काढून घ्या. वाल्यांनी नॉन क्रिमिनल काढून घ्या. कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. वाल्यांनी ओके, वाल्यांनी सुद्धा कोणतं सर्टिफिकेट काढून घ्या. NCL काढून घ्या. वाल्यांनी आपलं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. ST लोकांनी पण काय करून घ्या, कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने पैसे भरायचे त्यांनी 20 तारखेपर्यंत भरू शकता. ज्यांना चलनाद्वारे भरायचे त्यांनी 23 तारखेपर्यंत फॉर्म काय करू शकता, पैसे भरू शकता. शेवटची तारीख फॉर्म भरायची काय असणार आहे, तर 20 जानेवारी. घाई करू नका. 5 तारखेच्या नंतरच भरा आणि 15 तारखेच्या अगोदर भरा. ओके, का तर आता हे औषध काय करणार आहेत, फॉर्म भरणार आहेत, आणि जे नंतर भरतात, ओके, जे नॉन सिरियस कॅन्डिडेट, तर ते 15च्या नंतर काय करतात, फॉर्म भरायला जातात. तुम्ही शक्यतो एक डिले करू नका आणि जास्त अर्ली पण करू नका. 5 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान काय करा, फॉर्म भरून घ्या. ओके, काही म्हटले बघा, इथे म्हटले, लक्षात घ्या. तर निकालापूर्वी, कशाच्या निकालापूर्वी, तर पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी काही जागा जर ॲड होणार असतील, तर त्याचं शुद्धपत्रिक काय केलं जाईल, काढलं जाईल, असं इथे म्हटलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने व्यवस्थित काय करा, सर्टिफिकेट्स काढून घ्या तुमचे, नॉन क्रिमिनल वगैरे, महिलांसाठी वगैरे. अपंग असेल तर अपंगांचं सर्टिफिकेट काढा. 40% जास्त काय असलं पाहिजे, अपंगत्व असेल तरच ते गृहीत धरलं जातं. दिव्यांग असेल तेच अपंग, दिव्यांग तुम्ही काय करून घ्या. तुमच्या खेळाडूचं असेल तर खेळाडूसाठी तर तुम्ही काय करा, जेवढं काय आहे ते संचालकाकडे तुम्ही काय करा, तुमचे डॉक्युमेंट्स अगोदर दाखवून द्या उपसंचालकाकडे. कशाची? जे लोक खेळाडू नॅशनल लेवलचे काय आहेत, खेळाडू आहेत, त्यांना नक्कीच याचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. नक्कीच आरक्षण भेटू शकतो. ओके, जे तपशील आहेत त्याच्याशिवाय दुसरं कोणालाही अर्ज सादर करता येणार नाही. कशासाठी? दिव्यांगासाठी. जे काही तपशील ऑलरेडी दिलेत, मध्ये नोटिफिकेशन काढलं होतं आयोगाने. ओके, सो सहाय्यक संचालकसाठी कोणत्या पदवीची आवश्यकता आहे, तर किमान 55% वाणिज्य शाखेची काय असली पाहिजे, पदवी असली पाहिजे. ओके, चार्टर्ड अकाउंट असला पाहिजे, असू शकतो, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंट यांनी सुद्धा लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असलेला व्यक्ती काय करू शकतो, ही पदवी भरू शकतो. चांगला पेमेंट स्केल आहे याला. S23 आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हाय पेमेंट आहे, चांगला पेमेंट आहे. एक 67,000 याचं काय आहे, बेसिक पे आहे. सो सर्वात हायेस्ट पेमेंट आहे, लक्षात ठेवा, राज्यसेवेमध्ये. कोणत्या वेळेला, तर सहाय्यक संचालकला. नंतर आहे उद्योग अधिकारी गट ब ची परीक्षा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, ते विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी लागणार आहे. सो अशा पद्धतीने पशुवैद्यकीसाठी काय लागणार, ते बॅचलर ऑफ वेटरनरी ही पदवी लागणार आहे. म्हणजे फक्त ही पदवी ज्यांच्याकडे तीच लोक काय करू शकतात, सदस्य काय करू शकतात, इथे फॉर्म भरू शकतात. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला तुम्हाला, तर
कोणती आहे? तर तुम्ही फिजिकल फॉर्म भरताना तुमची जी काही प्रोफाईलमध्ये माहिती भरणार आहात ती व्यवस्थित भरा. काय भरा? तर तुमची हाईट व्यवस्थित भरा. चुकीची माहिती भरू नका. वेट इकडे-तिकडे झालं तरी चालतंय. चेस्ट, डी-वाय-एस-पीची पोस्ट आता नाही आहे, पण डी-वाय-एस-पीची पोस्ट काय होऊ शकते, ॲड होऊ शकते. मी जी मिस्टेक केली होती, मी 83 न टाकता काय टाकली होती, 79 टाकली होती. त्यामुळे मी डी-वाय-एस-पी बदलायला काही नव्हतं, क्वालिफाय नव्हतो. तो डी-वाय-एस-पी बदलायला किती लागते? 83 लागते. ओके. सो 79 पी-एस-आय पदासाठी लागते आणि डी-वाय-एस-पीसाठी किती लागते तर 83 लागते. सो हे विसरू नका मित्रांनो. शक्यतो हे टाकून ठेवा. 84-85 टाकून ठेवा. ओके. आपल्याला ते प्रॅक्टिस करून काय करते, चेस्ट काय करता येते, पंप करता येते. ही महत्त्वाची काय लागणार आहे तुम्हाला, काय लागणार आहे, सर्टिफिकेट लागणार आहेत, काढून घ्या येणारे 20-25 दिवसामध्ये. या साईटवर जाऊन तुम्ही काय करा, फॉर्म भरा. ही तारखेला सांगितले मी 5 ते 15च्या दरम्यान काय करा, तुम्ही फॉर्म भरून घ्या. अजून काही महत्त्वाची बघूया, जागा कुठे-कुठे आहेत. हां, किती असणार आहे, 544 असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी 344 असणार आहे. पण रिफंड भेटणार नाही. तुम्ही कशाही मार्फत काय करू शकता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या मार्फत काय करू शकता, चलन भरू शकता, पैसे भरू शकता. ओके. इथे काही महत्त्वाचं नाही. बघूया जागा कशा आहेत तर 13 जागा कशासाठी आहेत, तर गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चांगली पोस्ट आहे. ओके. नंतर 2 आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट क, 32 पद आहेत. कॉमर्सवाले वगैरे आणि ह्याचे लोक हे काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. चार्टर्ड अकाउंट. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब ची पदं आहे ती 30 पदं आहेत आणि उद्योग अधिकारीसाठी किती 4 पदं आहेत. बाकी पशुवैद्यकीय किती आहेत तर 8 जागा आहेत. अशा टोटल 87 जागासाठीची ही काय आहे, ॲडव्हर्टाईज आहे मित्रांनो. लवकरच फॉर्म भरा, सर्टिफिकेट काढा. ओके. जास्त डिले करू नका, जास्त लवकरही फॉर्म भरू नका. व्यवस्थित माहिती घ्या आणि फॉर्म भरा. हो नाही. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस डिटेलमध्ये काय करूया, डिकोड करूया. ओके. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.